मी प्रिया गोडबोले, मराठी विश्व व्हाईस प्रेसिडेंट. मराठी विश्वाच्या व्याख्यानमाला या सदराच्या पहिल्या पुष्पात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. मागच्या आठवड्यात आपण सर्वांनी अतिशय आनंदाने गुढीपाडवा साजरा केला. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले मानाचे निशाण. शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त. या दिवशी आपण सर्व दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे आपल्याकडे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आपल्या पौराणिक संदर्भांमध्ये विविध स्वरूपातल्या गुढींचे महत्व सांगितले आहे. चैत्र म्हणजे निसर्गाच्या नवीन चैतन्याचे प्रतीक. नवीन पालवी, पिके पुनरुज्जीवित होतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्याहेतू मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म याच दिवशी झाला असेही मानतात. माहेरवाशीण पार्वतीने चैत्रातल्या हळदी कुंकाची सुरुवात केली अशीही समजूत आहे. आणि मराठा साम्राज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या विजयाचा सन्मान म्हणून गुढी उभारली जाते. रामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे. आध्यात्मिक कवच मानले जाणारे श्री रामरक्षा स्तोत्र हे प्रभू श्रीरामाचे स्मरण करणारे एक अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. बुधकौशिक ऋषींच्या म्हणजे महर्षी विश्वामित्रांच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष शंकराने रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक आहे असे मानतात. श्रीरामाच्या ज्या क्वालिटीज आपण म्हणू शकतो, अप्रमेय म्हणजे अप्रमेय पराक्रम जे म्हणतो की ज्यांचा पराक्रम अतुलनीय आहे, किंवा नित्यानंद उपस्थित हा कायम आनंदी राहणारे, लोकाभिराम म्हणजे कायम लोकांमध्ये राहणारे, असे अनेक श्रीरामाचे केलेले कौतुक आपण रामरक्षा स्तोत्रात ऐकतो. चला तर मग आज जाणून घेऊयात श्री पराग भालेराव यांच्याकडून श्री रामरक्षा स्तोत्राबद्दल. डॉक्टर वर्तकांच्या विचारांनी प्रेरित झालेले श्री भालेराव यांना अध्यात्मकाची आवड लहानपणापासून लागली आणि त्यांनी या विषयाबद्दलची शास्त्रीय माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि अजूनही करतायत. अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संघटनांशी ते जोडले गेलेले आहेत. श्री भालेराव हे उत्तम तबलावादक तर आहेतच आणि ते स्वतः भगवद्गीताही शिकतात. मराठी विश्वाच्या मनाचे श्लोक या उपक्रमाचे ते कोच आहेत आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की दर रविवारी मुलांसोबत मोठी मंडळी देखील मनाच्या श्लोकांच्या सत्राची वाट बघत असतात. चला तर मग जास्त वेळ न घेता मी परागदादांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार परागदादा. इतकी सुंदर ओळख करून दिली की आता त्या तोडीचं भाषण आता मला द्यायला पाहिजे. परत एकदा इथे जमलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो दिवस आहे किंवा हा जो काल आहे गुढीपाडव्यापासून रामनवमीचा, हा बऱ्याच ठिकाणी राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि अशा कालखंडामध्ये या अत्यंत सुंदर, अत्यंत पवित्र अशा स्तोत्राची माहिती करून घेण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आपण इथे एकत्र आलेले आहात. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. जसं ताईंनी सांगितलं की डॉक्टर PV वर्तक यांच्याकडून मला आध्यात्मिक अभ्यासाची प्रेरणा मिळाली आणि मकरंदबुवा रामदासी हे मला गुरुतुल्य आहेत. त्या दोघांचे स्मरण करून मी आजच्या संवादाला सुरुवात करतो. आजच्या संवादामध्ये अनेक क्षेत्रातले मान्यवर, ज्ञानी, मानी, ज्यांनी खूप काही गोष्टी अकम्प्लिश केल्यात असे मोठे मोठे लोक इथे आहेत आणि आपण सगळे जे सश्रद्ध अंतःकरणाने इथे आलेला आहात, आपल्या सगळ्यांना मी प्रणाम करतो, वंदन करतो आणि आजच्या चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी विश्व. मराठी विश्वसारख्या संस्था
आपली संस्कृती जतन करायचा आणि जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आणि आपल्यासारखे भाविक लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या प्रयत्नांना यश देत असतात. मराठी विश्वतर्फे अनेक वेगवेगळे कार्यक्रम चालवले जातात. आपल्याकडे ज्या काही संस्था आहेत त्या काही केवळ सोशल क्लबसारख्या असतात, तर काही फक्त धार्मिक असतात. पण धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असा समतोल राखण्याचं काम मराठी विश्वाने केलेलं आहे. त्यांचं परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. आज आपण रामरक्षा या स्तोत्राबद्दल किंवा स्तोत्र मंत्राबद्दल माहिती करून घेणार आहोत. बहुतेक जणांना रामरक्षा म्हणजे काय किंवा रामरक्षा हा शब्द निदान नक्कीच माहिती असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक घरामध्ये रामरक्षेचा जप झालेलाच असतो. आणि मला खात्री आहे इथे सुद्धा बरेच लोक असतील की ज्यांना रामरक्षा माहिती आहे, म्हणता येते किंवा नियमितपणे म्हणतात. आणि त्या सगळ्यांचं एकदा अभिनंदन. पण आजच्या संवादानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे स्तोत्र रोज म्हणायची प्रेरणा होईल अशी मी आशा करतो. कारण ह्याचं महत्त्व आपल्याला कळलं की आपण ते का करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे याची जाणीव आपल्याला होईल आणि आपण ते करत जाऊ. तर रामरक्षा जी आहे, तर आपल्याकडे बरेच जे काही आपण देवाचं म्हणतो त्याच्यापैकी काही स्तोत्र असतात आणि काही मंत्र असतात. तर स्तोत्र म्हणजे काय? तर परमेश्वराच्या, भगवंताच्या स्तुतीसाठी केलेलं जे काव्य आहे किंवा स्तुतीसाठी केलेले जी रचना आहे त्याला स्तोत्र असं म्हणतात. परंतु ज्या मंत्रांनी किंवा ज्याच्या पठणाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात त्याला मंत्र असं म्हणतात. मननात त्रायते. त्रायते म्हणजे आपलं रक्षण होतं, आपला उद्धार होतो, त्याला मंत्र असं म्हणतात. आणि मंत्रांबद्दल खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, मंत्र म्हणजे काय आणि त्या विषयावर. पण आपण आत्ता वेळेच्या अभावी फक्त रामरक्षेवरती आपलं लक्ष केंद्रित करूयात. तर मननात त्रायते, ज्याच्या पठणाने, ज्याच्या पुन्हा पुन्हा पठणाने आपल्याला फायदा होतो ते मंत्र. आणि हा फायदा कशामुळे होतो? तर मंत्र कसे उच्चारावेत याचे नियम असतात. आणि त्या नियमाप्रमाणे मंत्राचा उच्चार केल्यानंतर त्या मंत्राद्वारे, उच्चाराद्वारे जी स्पंदनं निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात, त्या स्पंदनांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे मंत्र हे एका ठराविकपणे म्हणणं महत्त्वाचं आहे. स्तोत्र आपण गाऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो. पण उदाहरण म्हणून गायत्री मंत्र हा मंत्र आहे. तो वेगवेगळ्या वाद्यांच्या तालावर वेगवेगळ्या सुरांमध्ये म्हटलेला आपण जो ऐकतो ती अत्यंत चुकीची प्रथा आहे. कारण मंत्र कसे म्हणावे त्याचे नियम असतात आणि त्याचं पालन करायला पाहिजे. आता ह्या रामरक्षेमध्ये आपण म्हणतोय की याच्यामध्ये मंत्र आहेत आणि त्या मंत्रांमुळे आपलं रक्षण होतं. तर त्यामुळे रामरक्षेला कवच असंही म्हणतात. आणि आपण बरेच ऐकलं असेल की दुर्गा कवच आहे, चंडी कवच आहे, हनुमान कवच आहे, शिव कवच आहे, वेगवेगळ्या प्रकारची कवच स्तोत्र आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहेत. तर कवच म्हणजे काय? तर चिलखत किंवा शिल्ड जे आपल्या भोवती निर्माण होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या आत आपण असतो आणि आपलं रक्षण होतं. तर त्याला कवच असं म्हणतात. तर हे कवच म्हणजे नक्की काय असतं? तर प्रत्येक देवतेची जी वेगवेगळी कवच स्वरूपातली स्तोत्र असतात, तर त्या स्तोत्रामध्ये आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा उल्लेख केलेला असतो. डोक्यापासून पायापर्यंत सर्वसाधारणपणे. पण ह्या अवयवांबरोबरच ज्या देवाचं ते कवच आहे, त्या देवाची वेगवेगळी नावं आलेली असतात. आणि ती नावं त्या अवयवाशी संबंधित असतात. आणि कशी असतात रामरक्षेच्या बाबतीत आपण ते बघणार आहोत. पण ते कवच म्हणताना ज्या अवयवाचा उल्लेख तिथे आलेला आहे, त्या अवयवाला आपण स्पर्श करून तो मंत्र कवचातला किंवा कवचातला तो भाग म्हणायला पाहिजे. म्हणजे ती जी स्पंदनं आहेत, ती जी व्हायब्रेशन्स आहेत, ती त्या त्या अवयवाला सगळ्यात उत्तम प्रकारे मिळतात आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो.
त्यामुळे जरी आपण रामरक्षा आपल्या सवयीप्रमाणे देवासमोर उभं राहून म्हणत असू किंवा हिंडत फिरत म्हणत असू, तरी तसं न करता ती एका जागी बसून आज आपण बघू त्याप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांना स्पर्श करून ती म्हणावी असा संकेत आहे. आता ह्या अवयवांसाठी ही कवच किंवा हे मंत्र कशासाठी म्हणायचे? तर आपल्या अवयवांना वेगवेगळी व्यसनं असतात आणि व्यसन हा शब्द आपण जनरली नकारात्मक अ, प्रकारे वापरतो. पण असं काही नाही. जे शरीराला किंवा एखाद्या अवयवाला जी आवड असते आणि जी आवड आपल्याला नियंत्रणात ठेवता येत नाही, ती आवड म्हणजे व्यसन. मग ह्या व्यसनांवर ताबा मिळवण्यासाठी त्या अवयवांना सबळ करणं महत्त्वाचं असतं आणि हा भागसुद्धा कवचामधून साध्य होतो. त्यामुळे कवच स्मरण करणं किंवा पठण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपल्या संस्कृतीमध्ये जी काही स्तोत्र आहेत, त्या सगळ्या स्तोत्रांची एक विशिष्ट प्रकारची रचना असते. ती रचना कशी असते आपण बघू आणि मग त्या रचनेमध्ये रामरक्षा कशी बद्ध केलेली आहे ते आपण बघूयात. तर सगळ्यात सुरुवातीला कुठल्याही स्तोत्रामध्ये त्या स्तोत्राच्या रचनेबद्दल थोडीशी माहिती दिलेली असते. जसं आपण कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करताना आधी डिक्लेरेशन्स असतात, कॉमेंट्स असतात. त्याच्यामध्ये हा प्रोग्राम काय आहे, कशाप्रकारे लिहिला कशासाठी लिहिला वगैरे हे सगळं आपण डिक्लेअर करतो. त्याचप्रमाणे स्तोत्रामध्ये सुद्धा सुरुवातीला अशा प्रकारची माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर ज्या देवतेचं ते स्तोत्र आहे, त्या देवतेचं ध्यान असतं किंवा ध्यान मंत्र असतात. तर ध्यान मंत्र म्हणजे काय? तर त्या देवतेच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं असतं, की तो देव किंवा ती देवता किंवा ते जे काही नवरा आणि बायको किंवा जे देव आणि देवी असे जे असतील ते कसे दिसतात, कसे बसलेत, कसे कपडे त्यांनी घातलेले आहेत, गळ्यात काय घातलंय, डोक्यावर काय घातलंय, अशा प्रकारचं दृश्य वर्णन ज्याला म्हणता येईल तसं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतं. त्याला ध्यान श्लोक असं म्हणतात. तर या ध्यान श्लोकांचं महत्त्व असं आहे की जेव्हा आपण ते ध्यान श्लोक म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते चित्र किंवा ती मूर्ती उभी राहते. मी जेव्हा लाल म्हणतो तेव्हा तुमच्या कुणाच्याही डोक्यात ल ला काना ला आणि दुसरा ल असं येत नाही. तर लाल रंगाची कुठली तरी वस्तू येते. तर त्याच प्रकारे जेव्हा आपण ह्या देवतांचं वर्णन करतो सुरुवातीला स्तुतीपर रूपाचं वर्णन, तेव्हा त्या देवतेचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याच्यामुळे दोन फायदे होतात. एकतर आपण कुणाचं स्तोत्र म्हणतोय, कुणाची स्तुती करतोय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे त्या देवाचं वर्णन आधी होतं आणि दुसरं म्हणजे त्या देवाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं की आपलं चित्त विचलित होत नाही. तर आपलं चित्त एकाग्र करायला आपल्याला मदत होते. त्यामुळे त्या कारणाने सुरुवातीला नेहमी ध्यान मंत्र किंवा ध्यान श्लोक दिलेले असतात. त्याच्यानंतर मुख्य स्तोत्र असतं, म्हणजे रामरक्षेच्या संदर्भात मुख्य रक्षामंत्र जे आहेत ते आहेत. त्याच्यानंतर फलश्रुती असते, की हे मंत्र म्हटल्याने किंवा हे स्तोत्र म्हटल्याने काय फायदा होतो, काय फळ आपल्याला मिळेल त्याबद्दलची माहिती, त्याला फलश्रुती असं म्हणतात. तर ती फलश्रुती असते आणि मग नंतर समाप्तीच्या संदर्भातले काही श्लोक किंवा काही मंत्र त्याच्यामध्ये असू शकतात. तर अशा प्रकारची रचना स बहुतेक सगळ्या स्तोत्रांची असते. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम बघा, रामरक्षा म्हणा किंवा कुठलेही स्तोत्र, सर्वसाधारणपणे अशा प्रकारे त्याची रचना असते. तर त्या पार्श्वभूमीवर आता आपण रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याबद्दल माहिती करून घ्यायला सुरुवात करू. वेळेअभावी मी म्हणून माझ्या मागे तुम्हाला म्हणायला सांगणार नाही आहे. आपल्याला जेमतेम 1 तास आहे आणि तेवढ्या वेळात आपल्याला बराच मोठा विषय अभ्यासायचा आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीचा जो भाग आहे, जे आपण म्हटलं की त्याची रचना, ध्यानमंत्र वगैरे हे जे प्रकार आहेत, त्याचा आपण फक्त शब्दार्थ बघणार आहे वेळेअभावी आणि जे मुख्य रक्षामंत्र आहेत, त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहे.
ठीक आहे. त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण खूप काही खोलात शिरणार नाहीये, पण रक्षामंत्र मात्र आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत. आणि रक्षामंत्र झाल्यानंतर जर वेळ असेल तर आपण फलश्रुती बघू. पण आपला आजचा महत्त्वाचा फोकस ज्याला म्हणता येईल तो रक्षामंत्रांवर असणार आहे. ठीक आहे. आता रामरक्षा मंत्राची किंवा स्तोत्राची सुरुवात कशी होते? श्री गणेशाय नमः. बऱ्याच स्तोत्रांची गणपतीच्या स्मरणाने आपण सुरुवात करतो आणि त्याच्या पुढे स्तोत्र सुरू होतं. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछंदः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. तर हा सुरुवातीच्या भागात ज्याला आपण डिक्लेरेशन्स म्हणतो तसे आहेत की अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, ह्या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे बुधकौशिक आहे, ऋषी आहेत ज्यांनी याची रचना केलेली आहे. ह्या स्तोत्र मंत्राचे देवता कोण आहेत तर सीता आणि रामचंद्र. म्हणजे फक्त जरी आपण रामरक्षा म्हणत असलो तरी सीता आणि राम ह्या दोघांसाठी हे स्तोत्र आहे. म्हणजे ज्याला आपण पुरुष आणि प्रकृती, मॅटर आणि एनर्जी म्हणतो, तर तशा प्रकारे हे दोन्ही स्त्री आणि पुरुष हे दोन्ही स्वरूप याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि बहुतेक पूजांमध्ये जरी आपण फक्त स्त्री किंवा देवीची किंवा फक्त देवाची पूजा करत असलो तरीसुद्धा त्यांचे जे बेटर हाफ ज्याला म्हणतात ते त्या पूजेमध्ये असतातच आणि त्यांची पूजा केली जाते. तसंच इथे राम आणि सीता दोघांची पूजा, प्रार्थना आणि रक्षामंत्रांमध्ये त्यांची प्रार्थना आपण करतोय. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे अनुष्टुप छंद. अनुष्टुप नावाचा जो छंद आहे, मराठीत वृत्त असतात तसे संस्कृतमध्ये छंद आहेत. तर 4 भागांचा श्लोक जो असतो एका विशिष्ट रचनेमध्ये त्याला अनुष्टुप छंद असं म्हणतात. आता जेव्हा आपण रामरक्षा म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की रामरक्षेची चाल मध्ये मध्ये बदलते. कशा प्रकारे आपण म्हणतो ते मध्ये मध्ये बदलतं. तर ते जिथे बदलतं तिथे छंद बदललेला असतो. मग छंद जर बदलतायत तर बियर असेल तर बियर कर पण. छंद जर बदलत असेल तर इथे फक्त अनुष्टुप छंद का म्हटलंय तर जे मुख्य रक्षामंत्र आहेत ते अनुष्टुप छंदामध्ये आहेत आणि मग बाकीचे जे भाग आहेत ते वेगवेगळ्या छंदांमध्ये आहेत, पण हे रक्षामंत्र फक्त अनुष्टुपमध्येच आहेत. म्हणून इथे म्हटलेले अनुष्टुप छंद. सीता शक्ती ही म्हणजे ह्या स्तोत्राद्वारे आपल्याला शक्ती कोण देतं तर माता सीता आपल्याला शक्ती देतात. तर त्यांच्याकडनं ही शक्ती आपल्याला मिळते. श्रीमद हनुमान कीलकम, मारुतीराया हे या स्तोत्राचे कीलक आहेत. तर कीलक शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. एक अर्थ आधारस्तंभ असा आहे, या स्तोत्राला ताकद देणारे, आधार देणारे हे प्रभू रामचंद्र आहेत. त्याचप्रमाणे कीलक याचा अर्थ किल्ली असाही आहे. म्हणजे ह्या रामरक्षा स्तोत्रातून आपल्याला जो फायदा होणार आहे, तो जो खजिना आहे तो खजिना उघडायचा असेल तर त्या खजिन्यासाठी किल्ली म्हणजे मारुतीराय आहेत. म्हणून इथे म्हटलेलं आहे श्रीमद हनुमान कीलकम. आणि पुढे म्हटलंय श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. तर या स्तोत्राचा विनियोग म्हणजे उपयोग काय आहे तर प्रभू रामचंद्रांची प्रीती आपल्याला मिळावी म्हणून या स्तोत्राचं पठण आपण करणार आहे. आता जेव्हा आपण देवाकडे काही मागतो किंवा आपण संकल्प सुद्धा जेव्हा पूजेमध्ये करतो तेव्हा आपण काय काय मागत असतो, आयु, आरोग्य, ऐश्वर्य वगैरे वगैरे सगळी आपली मोठी एक यादी तयार असते. पण या स्तोत्रामध्ये बुधकौशिक ऋषींनी फक्त एकच गोष्ट मागितली आहे की या प्रभू रामचंद्रांचं माझ्यावर प्रेम बसावं, माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रीती निर्माण व्हावी, एवढं एकच मागणं आहे, बाकी काहीही मागणं नाही आहे. आता जरी हे एकच मागणं असलं तरी हे खूप गंमतशीर आहे. गंमतशीर अशा अर्थी आहे की आपलं जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं, म्हणजे कॉलेजचे दिवस आठवून बघा किंवा अगदी आपलं जे तान्हं बाळ असतं नुकतंच जन्माला आलेलं, आपलं त्याच्यावर निस्सीम प्रेम असतं, काहीही आपली त्याच्याकडनं अपेक्षा नसते. पण जेव्हा माझं त्या बाळावर प्रेम असतं तेव्हा त्या बाळाला काय हवं काय नको
कधी हवं, किती हवं, कसं हवं, हे सगळं पुरवण्याची जबाबदारी मी घेतो. तसंच जर प्रभू रामचंद्रांचं माझ्यावर प्रेम असेल, तर मला काय हवं, नको हे सगळं बघायची चिंता आणि जबाबदारी कुणाची आहे? प्रभू रामचंद्रांची आहे. मग ते जर एकदा मला मिळालं, त्यांचं प्रेम जर मला एकदा मिळालं, तर बाकी सगळ्या गोष्टी मला आपोआपच मिळणार आहेत. त्यामुळे कुठल्याही अधिक गोष्टी, मटेरियल डिझायर्स कुठल्याही इथे न सांगता फक्त एकच म्हटलं की या रामचंद्रांची प्रीती माझ्यावर बसू देत, माझ्यावर जडू देत. माझं प्रेम तर आहेच आहे, पण त्यांचं प्रेम माझ्यावर असेल तर माझी सगळी काळजी ते घेतील. म्हणून तो एकच मागणी इथे केलेली आहे, श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. ही प्राथमिक माहिती झाली. त्याच्यानंतर आता ध्यान मंत्र आहेत, ध्यान श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं वर्णन करून त्यांची मूर्ती, त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणणार आहे. तर ध्यानाची सुरुवात कशी आहे? ध्यायेदाजानुबाहुम, ध्यायेत अजानुबाहुम. अजानुबाहू म्हणजे काय? ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. जानू म्हणजे गुडघा, अजानू म्हणजे गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत हात असलेले असे ते प्रभू रामचंद्र, त्यांचं मी ध्यान करतो. धृत शर धनुषम, धृत म्हणजे त्यांनी धारण केलेलं आहे किंवा धरलेलं आहे हातामध्ये. काय धरलेलं आहे? शर आणि धनुष्य. शर म्हणजे बाण आणि धनुष्य, धनुष्य बाण हातामध्ये घेतलेलं आहे. धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम, हे खूप महत्वाचे, खूप सुंदर शब्द इथे, बद्ध पद्मासनस्थम. तर बद्ध पद्मासन म्हणजे काय? आपल्याला पद्मासन माहिती असेल सगळ्यांना. तर आपण पद्मासन घालून बसलो आणि हात पाठीमागे नेले, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा, मागणं हात असे क्रिसक्रॉस करून, त्या आसनाला बद्ध पद्मासन असं म्हणतात. पण इथे त्या आसनामध्ये किंवा त्या प्रकारे प्रभू रामचंद्र बसलेले आहेत असा अर्थ नाहीये. तर ते पद्मासनामध्ये बद्ध आहेत. जसं आपण सिंहासन ऐकलेलं असतं, म्हणजे त्याच्यावर सिंहाच्या मूर्ती असतात किंवा सिंहाची प्रतिमा असते. तसंच व्याघ्रासन असतं, गजासन असतं, मयुरासन असतं. पद्म म्हणजे कमळ. तर कमळरूपी आसनामध्ये हे प्रभू रामचंद्र स्थित झालेले आहेत. आणि याच्यात एक अजूनही सुंदर गोष्ट अशी की कमळ हे आपल्या हृदयाचं प्रतीक आहे. म्हणजे मी असं म्हणतोय की माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र स्थित झालेले आहेत, किंवा मी माझ्या हृदयामध्ये त्यांना स्थित केलेलं आहे. म्हणजे समोर त्यांची मूर्ती असण्याची आवश्यकताच नाहीये, कारण माझ्या हृदयातच आता ते येऊन बसलेले आहेत. आणि जर ते माझ्या हृदयात असतील तर माझ्या हृदयावर त्यांची सत्ता आहे. आणि माझ्या हृदयावर जर त्यांची सत्ता असेल तर मला कुठल्याच गोष्टीची, कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे त्या प्रभू रामचंद्रांना मी माझ्या हृदय कमलामध्ये स्थानापन्न केलेलं आहे. त्यांनी पीतम वासवसानम, पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत. नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, नवकमल दल, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करतील असे अत्यंत रेखीव आणि सुंदर त्यांचे नेत्र आहेत. आणि अत्यंत प्रसन्न असं त्यांची मुद्रा आहे किंवा त्यांचा चेहरा आहे. वामांकारूढ सीता, वामांकारूढ शब्दशः अर्थ म्हणजे डाव्या मांडीवर. वाम म्हणजे डावा, अंक म्हणजे मांडी. म्हणजे त्यांच्या डाव्या मांडीवर किंवा डाव्या बाजूला माता सीता बसलेल्या आहेत. मुखकमल मिल लोचनम, आणि त्यांच्या मुखकमळाकडे प्रभू रामचंद्रांची दृष्टी स्थिर झालेली आहे. म्हणजे ते सीतेकडे बघतायत, माता सीतेकडे ते बघतायत. नीरदाभम, नीरदाभम म्हणजे काय? नीरद, अभम म्हणजे भासतायत. कशासारखे भासतायत ते? तर नीरद, नीर म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा. पाणी देणारा म्हणजे पावसाळ्यातला जो काळा ढग असतो, त्या काळ्या ढगासारखी ते सावळी त्यांची कांती आहे आणि अशा त्या ढगासारखे ते भासतायत. याचा एक अर्थ आहे की त्यांचा सावळा रंग, आणि दुसरं म्हणजे हा नीरद ढग, काळा ढग पावसाळ्यातला कसा पाण्याने उथंबून भरलेला असतो, कुठल्याही क्षणी तो वृष्टी करेल. तसेच हे प्रभू रामचंद्र सुद्धा मायेने, कृपेने, दयेने असे उथंबून भरलेले आहेत आणि कुठल्याही क्षणी ते माझ्यावर
या गोष्टींचा वर्षाव करायला तयार आहेत. अशा अर्थाने सुद्धा तो नीरदाभम शब्द आहे. नाना अलंकार दीप्तम, नाना अलंकार दीप्तम. अनेक वेगवेगळे अलंकार त्यांनी धारण केलेले आहेत. आणि कसे अलंकार आहेत? दीप्त म्हणजे चमकणारे, दैदिप्यमान असे अलंकार त्यांनी धारण केलेले आहेत. दधतम उरुजटाम मंडनम. दधत उरुजटा मंडनम म्हणजे त्यांनी उरु म्हणजे विशाल किंवा मोठ्या जटामंडल, त्या जटा त्यांनी धारण केलेल्या आहेत डोक्यावर. म्हणजे डोकं त्यांचं जटामंडलांनी किंवा जटेनी सुशोभित झालेलं आहे. असे हे रामचंद्र माझ्या डोळ्यासमोर आता मी आणलेले आहेत आणि त्यांना मी माझ्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे किंवा स्थानापन्न केलेलं आहे. अशा प्रकारे हे ध्यान श्लोक झाले. आता ध्यान श्लोक इथे संपतात. त्याच्यानंतर पुढे परत थोडीशी स्तुती आहे. आपण म्हणतोय की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. रघुनाथ म्हणजे प्रभू रामचंद्र, त्यांचं चरित्र कसं आहे तर 100 कोटी श्लोकांमध्ये सुद्धा ते बांधता येणार नाही, वर्णन करता येणार नाही, इतकं मोठं अथांग असं त्यांचं चरित्र आहे. आणि प्रभू रामचंद्रांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची धर्मनिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांचं वर्णन करायला 100 कोटी श्लोक कमी पडावेत यात काही आश्चर्य नाही. पण नुसतंच हे मोठ्याच्या मोठं स्तोत्र असं नाही आहे असं नाही. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. म्हणजे जरी ते एवढं मोठं प्रचंड स्तोत्र असलं तरी त्यातलं एक एक अक्षर मनुष्याची महापातक नाश करू शकेल इतकं पवित्र आहे किंवा इतकं सामर्थ्यशाली आहे. आणि नुसतंच पाप नाही तर इथे महापातक म्हटलेलं आहे. पातक वेगळं आणि महापातक वेगळं. आपल्याला माहिती आहे की आपल्या शास्त्रांमध्ये 5 महापातकं सांगितलेली आहेत. आणि महापातकं म्हणजे त्यांचं निरसन होत नाही काही करून. तर अशा महापातकांचं सुद्धा निरसन करण्याचं सामर्थ्य या रामरक्षेच्या एकेका अक्षरामध्ये आहे. एवढं प्रचंड सामर्थ्य या रामरक्षेमध्ये आहे. आणि 5 महापातकं कुठली? ब्रह्महत्या पहिलं पातक आहे, म्हणजे ब्राह्मणाची हत्या किंवा वध. याच्यामध्ये उच्च नीचता, धर्म, जातीवाद वगैरे असा कुठलाही भाग नाही आहे. याचे कारणं अत्यंत वेगळी आणि चांगल्या प्रकारची कारणं आहेत. दुसरा महापातक आहे गोहत्या, गायीची हत्या. तिसरं महापातक आहे सुवर्णस्तेय किंवा सोन्याची चोरी. तर सोन्याची चोरी म्हणजे केवळ सोनं नावाच्या द्रव्याची चोरी असं त्याच्यामध्ये अपेक्षित नसावं, पण कुठल्याही संचित केलेल्या धनाची चोरी. कारण धनसंचय आपण कशासाठी करतो तर आपल्या मनात काहीतरी योजना असतात की पुढे मला घर घ्यायचं आहे किंवा मुलीचं लग्न आहे किंवा गाडी घ्यायची आहे किंवा काहीतरी आपल्या मनात योजना असतात. त्या योजनांसाठी आपण ते धन एकत्र केलेलं असतं आणि मग त्या धनाचं सोनं घेऊन, ज्याला आपण गुंतवणूक म्हणतो तशा स्वरूपात आपण ते ठेवलेलं असतं. मग त्या सोन्याची जेव्हा चोरी होते तेव्हा माझ्या या पूर्ण भविष्यासाठी केलेली जी तरतूद आहे त्याची चोरी होते. म्हणजे माझं भविष्य चोरलं जातं थोडक्यात. म्हणून ते महापातक मानलं गेलेलं आहे. तर सुवर्णस्तेय. त्याच्यानंतर गुरुतल्पगमन म्हणजे गुरुच्या पत्नीशी संबंध किंवा व्यभिचार हे महापातक आहे. आणि इथे सुद्धा केवळ गुरुपत्नी असा त्याच्यामध्ये अर्थ अपेक्षित नाही आहे, तर परस्त्रीशी व्यभिचार हे आपल्याकडे महापातक मानलेलं आहे. आणि शेवटचं महापातक जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना करायला आवडतं ते म्हणजे सुरापान किंवा मद्यपान. तर ही पातकं अशी आहेत की ज्याचा नाश होत नाही, पण रामरक्षेचं सामर्थ्य असं आहे की त्यांचाही नाश रामरक्षा करू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्तोत्र पुढे जातं. ध्यात्वा नीलोत्पल श्यामम. ध्यात्वा म्हणजे आता ध्यान केलं आहे मी, ध्यान करून कुणाचं? नीलोत्पल श्यामम रामम. नील उत्पल श्याम. नील म्हणजे निळं, उत्पल म्हणजे कमळ, श्याम म्हणजे सावळा. तर निळ्या कमळाप्रमाणे सावळी कांती ज्यांची आहे असे प्रभू राम की जे राजीव लोचन पण आहेत. राजीव म्हणजे परत कमळ, आणि कमळासारखे रेखीव नेत्र ज्यांचे आहेत ते. जानकी लक्ष्मण उपेतम.
जानकी लक्ष्मणोपेतम, म्हणजे जानकी आणि लक्ष्मण ज्यांच्या बरोबर आहेत आणि ज्यांनी डोक्यावर जटारूपी मुकुट धारण केलेला आहे, जटा मुकुटमंडितम. आता ह्याच्यामध्ये जटा ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त झालेला म्हणजे संन्यास रूप दर्शवतात. आणि आपण असे म्हटले की त्यांच्या अंगावर वेगवेगळे अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान दागिने पण आहेत. म्हणजे दागिने वैभव किंवा भोग दर्शवतात आणि जटा त्याग दर्शवतात. एकाच वेळेला प्रभू रामचंद्रांकडे भोगही आहे आणि त्यागही आहे. ही जी परस्पर विरुद्ध ज्या प्रवृत्ती आहेत त्या त्यांच्यामध्ये एकत्र आहेत. म्हणजे या दोन्हीचा समतोल राखून कसा उपभोग घ्यायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. असं त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की त्यांचं असं वर्णन परत पुढे चालू राहतं. सासी धनुर्बाणम पाणीम स असी तूण धनु बाण पाणी. पाणी म्हणजे हात. त्यांच्या हातामध्ये आहे काय आहे? असी. असी म्हणजे तलवार. तूण. तूण म्हणजे बाणांचा भाता. धनु म्हणजे धनुष्य आणि बाण म्हणजे त्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आणि तलवार आहे. सर्वसाधारण आपण रामाचं चित्र बघतो त्याच्यामध्ये तलवार रामांकडे कधी नसते. पण आपल्याला माहिती आहे की शूर्पणखेचं नाक तलवारीने कापलं होतं. म्हणजे त्यांच्याकडे तलवार असायची. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि ते कसं आहेत तर नक्तंचरांतक आहेत. ते नक्त म्हणजे अंधार किंवा रात्र. नक्तंचर म्हणजे निशाचर. निशाचर म्हणजे दानव किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक, त्यांचा अंत करणारे. आणि वाईट प्रवृत्तीचे लोक किंवा लोकांमधल्या वाईट प्रवृत्ती दोन्ही प्रकारे याचा अर्थ काढता येतो. त्यात पण ह्या वाईट प्रवृत्तींचा किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करणारे म्हणजे नक्तंचरांतक असे हे प्रभू रामचंद्र आहेत. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभूम. स्वतःच्या लीलेनी स्वतःच्या मायेनी हे या जगामध्ये अवतारित झालेले आहेत जगाचं रक्षण करण्यासाठी. आणि ते मात्र अज आहेत. अज म्हणजे काय? ज्यांचा जन्म नाही. ते जन्म नाही म्हणजे अर्थात मृत्यू पण नाही. पण रामचंद्रांचा तर जन्मही झाला होता, कारण आपण रामजन्म उत्सव साजरा करतो. आणि रामांचा मृत्यूही झाला होता. हे जरी खरं असेल तरी ते ज्या मानव देहात आले होते त्या देहाचा जन्म आणि मृत्यू झाला होता. पण प्रभू रामचंद्र हे विष्णूचं रूप आहे आणि विष्णूला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. म्हणजे विष्णू रूपाबद्दलचं हे अजम विभूम हे शब्द विष्णूच्या संदर्भात वापरलेले आहेत इथे. तर अशा प्रकारचे हे रामचंद्र आहेत. आता पुढे रामरक्षेबद्दल एक वाक्य सांगितलेलं आहे त्यांनी. रामरक्षाम पठेत प्राज्ञ पापग्न्यू सर्वकामधाम. ही जी रामरक्षा आहे, जे प्राज्ञ लोक, प्राज्ञ म्हणजे कोण? हुशार लोक, समजूतदार लोक, सुज्ञ लोक, जे सकाळी त्यांनी याचं पठण करावं. का करावं? तर ही रामरक्षा पापग्नी आणि सर्व कामधाम म्हणजे पापांचा नाश करणारी आणि सगळे इच्छित फळं देणारी, सगळ्या कामना पूर्ण करणारी अशी ही रामरक्षा आहे. म्हणून सुज्ञ लोकांनी रोज सकाळी तिचं पठण करावं. आता इथपर्यंत हे सगळे रामरक्षेबद्दलची माहिती, ध्यान वगैरे या गोष्टी झाल्या, त्या थोड्याशा आपण भरभर बघितल्या. आता इथून पुढे रक्षामंत्र चालू होतात. हे जे रक्षामंत्र आहेत, आता तुम्ही इथे बघाल की बुधकौशिक ऋषींची विद्वत्ता किती अफाट होती. त्यांनी हे जे रक्षामंत्र आहेत ते डोक्यापासून पायापर्यंत एक एक अवयव घेतलेले आहेत. पण त्याचप्रमाणे जसं जसं आपण एक एक अवयव पुढे जातो तसं तसं रामचंद्रांचं चरित्रही पुढे जातं. म्हणजे रामचंद्रांच्या जन्माच्या पूर्वीपासून अगदी शेवटच्या ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटना ह्या क्रमाने येतात. डोक्यापासून पायापर्यंत जे रक्षामंत्र आहेत त्याच्यामध्ये ते येतात. अत्यंत कल्पक आणि सुंदर असं हे स्तोत्र आहे किंवा हे आता पुढचे रक्षामंत्र आहेत. आणि जसं आपण म्हटलं की हे रक्षामंत्र जे आहेत ते अनुष्टुप छंदामध्ये आहेत. तर आता आपण हे रक्षामंत्र अभ्यासायला सुरुवात करूयात. पहिला रक्षामंत्र आहे
शिरो मे राघव पातू. शिरो मे माझ्या शिराचं डोक्याचं राघवाने रक्षण करो. पातू म्हणजे रक्षण करो. मग डोक्याचं रक्षण करण्यासाठी हे राघव विशेषण का वापरलंय किंवा रामाचं राघव हे नाव का वापरलंय? तर आपल्याला माहिती आहे की राघव हे काही रामाचं नाव नाही आहे. रघुकुळात ते जन्माला आले म्हणून त्यांना राघव असं म्हणतात. मग याचा अर्थ रघुकुळात जन्माला आलेले सगळेच राजे राघव होते. बरोबर, रघुचे सगळेच वंशज राघव. म्हणजे त्याच्यात श्रीरामांचे वडील दशरथ महाराज आले, त्यांचे वडील अजय महाराज आले आणि रघु. पण जेव्हा आपण राघव म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात हे बाकी कुणीही येत नाहीत, फक्त रामचंद्रच येतात. कारण हा रघुकुळ जरी एवढा मोठा असला, एवढा प्रचंड चांगला असा रघुकुळ होता, तरी सुद्धा त्याच्या डोक्यावर, त्याच्या शिखरावर, ज्याला शिखर शिरोमणी म्हणता येईल, असे प्रभू रामचंद्र होते. त्यामुळे राघव म्हटलं की आपल्या डोक्यात फक्त प्रभू रामचंद्रच येतात. तर असे हे रघुकुळाचे जे शिखर शिरोमणी आहेत, त्यांनी माझ्यासुद्धा शिखराचं रक्षण करावं, माझ्याही डोक्याचं रक्षण करावं. म्हणून रामचंद्रांनी डोक्याचं रक्षण करावं अशी प्रार्थना करतोय, तेव्हा आपण तिथे राघव हे विशेषण किंवा राघव हे नाव वापरलंय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण म्हटलं की त्यांच्या जन्मापासूनचा हा क्रम आहे. मग त्यांचं कुळ हा त्यांच्या जन्माचा सगळ्यात आधीचा पहिला भाग झाला. कुळ, मग आता वडिलांची माहिती येईल, मग आईची माहिती येईल, असं करत करत आणि मग पुढे प्रभू रामचंद्र, मग त्यांचा जन्म, मग त्यांच्या जीवनातल्या घटना, अशा क्रमाने हे रक्षामंत्र पुढे जातात. तर पुढे असं म्हटलेलं आहे, शिरोमे राघव पातू भालन दशरथात्मजः. माझ्या भाल प्रदेशाचं, माझ्या कपाळाचं रक्षण दशरथ पुत्र रामाने करावं. दशरथ आत्मज. आता दशरथ आत्मज किंवा दशरथ पुत्र रामाचं आणि कपाळाचा काय संबंध आहे? कारण दशरथ राजांचं भविष्य किंवा नशीब एका विशिष्ट प्रकारे लिहिलं गेलं होतं. आपण जेव्हा कपाळ म्हणतो तेव्हा आपण नशिबाच्या संदर्भात कपाळाचा नेहमी उल्लेख करतो. माझ्या कपाळावर काय लिहिलं आहे, माझ्या भाळावर काय लिहिलं आहे, म्हणजे माझ्या नशिबात काय आहे. बरोबर. तर प्रभू रामचंद्रांचं आणि दशरथ महाराजांचं नशीब हे फार वैशिष्ट्यपूर्ण होतं. दशरथ राजांना शाप होता की पुत्रवियोगाने तुझा मृत्यू होईल. त्यामुळे दशरथाच्या पोटी जन्माला आल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या नशिबात वनवास आला आणि रामचंद्र वनवासात गेल्यामुळे दशरथ महाराजांचा मृत्यू झाला. हा नशिबाचा भाग झाला. पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग असा आहे की जेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतारित होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला पृथ्वीवर हजारो राजे राज्य करत होते. लक्षावधी जोडपी पृथ्वीवर होती. ह्या सगळ्यांमधून त्यांनी दशरथ महाराजांचीच निवड केली. म्हणजे दशरथ महाराजांचं भाग्य किती प्रचंड चांगलं होतं विचार करा की लाखो लोकांमधून किंवा कोट्यावधी लोकांमधून त्यांचीच निवड केली विष्णूने की यांच्याच पोटी मला जन्म घ्यायचा आहे. मग अशा प्रकारे दशरथाच्या पोटी जन्माला येऊन दशरथाचं भाग्य ज्यांनी उजळून टाकलं, अशा प्रभू रामचंद्रांनी माझंही भाग्य, माझंही नशीब उजळून टाकत किंवा माझ्याही नशिबाचं किंवा भाग्याचं रक्षण करत. म्हणून दशरथ पुत्राने माझ्या कपाळाचं किंवा भालप्रदेशाचं रक्षण करावं, असा तिथे दशरथात्मज हे विशेषण त्याच्यासाठी तिथे आलेलं आहे. आता कुळ झालं, वडील झाले, आता आई. कौसल्येयो दृशौ पातु. कौसल्येय, कौसल्यापुत्र, त्यांनी माझ्या नेत्रांचं, दृष्टीचं रक्षण करो. आता कौसल्याचा आणि दृष्टीचा काय संबंध आहे? कौसल्या ही प्रभू रामचंद्रांची आई होती आणि आई आपल्या सगळ्या मुलाबद्दलच्या भावना केवळ डोळ्यातनं व्यक्त करू शकते. म्हणजे आता आपल्या सगळ्यांनी अनुभवलं असेल लहानपणी की आई चिडली आहे का नाही, हे आपण फक्त हळूच तिच्या डोळ्यात बघायचं आणि ठरवायचं की अरे आता आई चिडलेली दिसते, मग काहीतरी गडबड नको करायला. किंवा आपल्याला चांगले मार्क मिळाले की आईच्या डोळ्यात बघून आपल्याला कळायचं की तिला किती आनंद झाला आपल्या यशामुळे, आपल्या जे काही गोष्टी आपण मिळवल्या त्याच्यामुळे.
आपल्या जनरेशनच्या कुठल्याही लोकांना आपल्या आईने आय लव्ह यू कधी म्हटलेलं नसेल. पण आपल्या आईचं आपल्यावर प्रेम आहे का नाही हा संशय आपल्या मनात कधीही आला नसणार आहे. केवळ तिच्या डोळ्यातनं सगळे भाव, राग असो किंवा प्रेम असो, सगळे भाव डोळ्यातनं व्यक्त करण्याची ताकद आईकडे असते. मग अशा आईचे पुत्र की जिने तिच्या डोळ्यातून प्रभू रामचंद्रांचं संगोपन केलं, अशा प्रभू रामचंद्रांनी कौसल्याच्या पुत्राने माझ्याही डोळ्यांचं रक्षण करावं. आता आपण ह्या प्रत्येक विषयावर खरं आपल्याला खूप अजून बोलता येईल, पण आपण त्याचा जो थोडक्यात अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर हा श्लोक असा आहे, कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती. विश्वामित्र हे त्यांचे गुरु होते. त्या विश्वामित्रांचा जो शिष्य आहे, विश्वामित्रांना प्रिय असलेला असा जो प्रभू रामचंद्र आहेत, त्यांनी माझ्या श्रुतीचं म्हणजे माझ्या कानांचं रक्षण करावं. तर इथे पण आता बघा, हे कथानक पुढे चाललेलं आहे. जन्म झाला, त्याच्यानंतर आता विश्वामित्र त्यांना घेऊन गेले. विश्वामित्र जेव्हा त्यांना घेऊन गेले दशरथाकडून, तेव्हा तिथून जाताना आणि अरण्यात पोचेपर्यंत किंवा पोचल्यानंतर पुढे सुद्धा केवळ शब्दाने त्यांनी सगळं ज्ञान रामचंद्रांना दिलेलं आहे. चालता चालता ते बोलत राहिले आणि त्या बोलण्यातून श्रीरामचंद्रांनी सगळं ज्ञान ग्रहण केलं. ते असं कुठेही म्हणाले नाहीत की अहो तुम्ही किती फास्ट बोलताय, जरा सावकाश सांगा ना, किंवा थांबा मला एक कागद पेन आणू दे, मला लिहून घेऊ दे, काही लक्षात राहत नाही तुम्ही काय म्हणताय ते. किंवा त्यांनी लगेच मोबाईल फोन काढून रेकॉर्ड वगैरे केलं नाही. एकदा कानावर पडलं ते पक्का झालं. मग अशा प्रकारे ज्यांची श्रुती होती की केवळ एकदा ऐकल्यावर नुसते शब्दच नाही तर त्या शब्दाचा अर्थ, प्रयोजन, ताकद, उपयोजन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या, इतकं सामर्थ्य त्यांच्या कानामध्ये होतं. अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही कानांचं रक्षण करावं. अजून एक याच्यामध्ये भाग असा आहे की श्रीरामांसारखा चांगला शिष्य होण्याची योग्यता माझ्यामध्ये येऊ दे, की एकदा मी एखादी गोष्ट शिकलो किंवा ऐकलो की ती कायम माझ्या डोक्यामध्ये जाऊन बसली पाहिजे आणि त्याचा वापर कधी आणि कुठे आणि कसा करावा याची सुद्धा जाण मला आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे करू नये याची सुद्धा जाण आली पाहिजे. म्हणून आपण प्रभू रामचंद्रांना सांगतोय की जे विश्वामित्रांचे शिष्य आहेत, केवळ श्रवणाने त्यांनी सगळं ज्ञान आत्मसात केलं, त्यांनी माझ्याही कानाचं रक्षण करत. याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की जर प्रभू रामचंद्रांचं माझ्या कानामध्ये वास्तव्य असेल तर मी उगाचच काहीतरी ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवलाय अशा प्रकारचं वर्तन करणार नाही, किंवा अनावश्यक गोष्टी ऐकण्याचा मोह मला होणार नाही. आपल्याला माहिती असतं की कुठे एखादा अपघात झाला किंवा कुठल्या नटनट्यांची काही प्रकरणं असतील, ते कुठे बातम्यांमध्ये असतील, तर ते आपण अगदी हौसेने ऐकतो. ते ह्या अशा गोष्टी की ज्याचा खरंच काही उपयोग नाही आहे, ज्या काही फार चांगल्या गोष्टी नाही आहेत ऐकण्यासारख्या, त्या ऐकण्याचा मोह पण मला होणार नाही जर प्रभू रामचंद्रांची माझ्या कानावर सत्ता असेल तर. म्हणून त्यांनी म्हटलंय विश्वामित्र प्रियश्रुती. पुढे त्यांनी म्हटलंय घ्राणम पाहतो मखत्राता. तर विश्वामित्र कशासाठी घेऊन गेले होते प्रभू रामचंद्रांना, तर त्या अरण्यामध्ये जेव्हा ते यज्ञ करायचे, त्या यज्ञामध्ये वेगवेगळे दैत्य त्रास द्यायचे त्यांना. त्या दैत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि यज्ञाची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी प्रभू रामचंद्रांना बोलावलं होतं. यज्ञ म्हणजे मख, मखत्राता म्हणजे मखाचं, यज्ञाचं रक्षण करणारा. यज्ञाचं रक्षण करणारे जे प्रभू राम आहेत त्यांनी माझ्या नाकाचं रक्षण करत. कारण यज्ञामधून जो धूर निर्माण होतो, जर तो यज्ञ व्यवस्थित केला असेल, योग्य प्रकारच्या समिधा त्याच्यामध्ये घातल्या असतील, तर तो यज्ञातून निर्माण होणारा धूर हा प्रदूषण नसतो. त्याने पर्यावरणाला धोका होत नाही, त्याने पर्यावरणाला फायदाच होतो. आणि तिथे जे लोक असतील ते सुद्धा तो धूर त्यांनी श्वासाने आतमध्ये घेतला की त्याचा त्यांनाही फायदा होतो. मग अशा प्रकारे ज्यांनी ज्या धुराने श्वासामार्फत मला फायदा होईल असा धूर जिथून निर्माण होतो तो यज्ञ, त्याचं रक्षण त्यांनी केलं. अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं.
म्हणजे प्रत्येक शब्द जे तिथे वापरलेले आहेत किंवा विशेषण वापरले आहेत ते खूप अगदी तिथे योग्य आहेत, विचारपूर्वक वापरलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण त्यांना सांगतोय की यज्ञाचं रक्षण करणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं आणि मुखम सौमित्री वत्सलः. सौमित्र म्हणजे सौमित्र म्हणजे कोण माहितीये? सौमित्र म्हणजे सुमित्रेचा मुलगा. सुमित्रेचा मुलगा म्हणजे लक्ष्मण. तर लक्ष्मण अत्यंत कोपिष्ठ होते असं म्हणतात. त्यांना पटकन राग यायचा कुठल्याही गोष्टीचा आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे जरी बदलले तरी प्रभू रामचंद्रांना लगेच कळायचं की आता याचा ताबा सुटणार आहे, याला आता राग येतोय आणि लगेच प्रभू रामचंद्र त्याच्याशी बोलून त्याचा राग नियंत्रणात आणायचे. मग अशा प्रकारे केवळ मुखावरच्या हालचाली किंवा हावभाव, फेशियल एक्सप्रेशन्स ज्याला म्हणतो, त्या बघून ज्यांना कळायचं आणि त्याच्यावरती ते नियंत्रण आणायचे, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही मुखाचं रक्षण करावं. म्हणून तिथे म्हटलं मुखम सौमित्री वत्सलः. पुढे म्हटले जिव्हा विद्यानिधी पातु. जिव्हा म्हणजे जीभ. माझ्या जिभेचं रक्षण कुणी करावं? तर विद्यानिधी रामाने करावा. ज्यांच्याकडे विद्येचा प्रचंड खजिना होता, म्हणजे जे अत्यंत विद्वान आहेत, अशा प्रभू रामचंद्रांनी. तर विद्वत्तेचा एक भाग आपल्याला माहिती आहे की एखादा माणूस विद्वान आहे हे आपल्याला कसं कळतं? तर त्याच्या बोलण्यावरनं, तो कसा बोलतोय. आणि आपल्याकडे हा वाक्प्रचार पण आहे की त्याच्या जिभेवर सरस्वती नांदतीये किंवा सरस्वती खेळतीये. म्हणजे काय? तर त्याच्या तोंडातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा अत्यंत चांगला, विचारपूर्वक आणि समृद्ध असेल, असा त्याचा अर्थ असतो. तर त्यामुळे असे जे प्रभू रामचंद्र होते की ज्यांच्या जिभेवर सरस्वती नांदत होती किंवा जे स्वतः विद्यानिधी होते, विद्येचा प्रचंड साठा त्यांच्याकडे होता, अत्यंत विद्वान होते, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या जिभेचं रक्षण करावं. कंठम भरतवंदितः. माझ्या कंठाचं रक्षण भरताला वंदनीय असलेल्या प्रभू रामचंद्रांनी करावं. इथे पण आपल्याला एक कथा माहिती आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हा भरत तिथे नव्हता. भरत जेव्हा आजोळहून परत आला तेव्हा रामचंद्र ऑलरेडी निघून गेलेले होते. मग जेव्हा भरताला हे कळलं की प्रभू रामचंद्र वनवासात गेलेत आणि ते माझ्या आईमुळे गेलेत, त्यांचं प्रभू रामचंद्रावर प्रचंड प्रेम होतं आणि आपल्या भावाला आपल्या आईने वनवासात पाठवलं हे कळल्यावर ते इतके चिडले, आपल्या मातेची प्रचंड निंदा केली त्यांनी आणि आपल्या आईच्या अंगावर इतक्या जोरात ओरडले की त्या ओरडण्यामुळे त्यांचं स्वरयंत्र खराब झालं. त्याच्यात दुसरा भाग असाही आहे की मातेची निंदा केल्याचं पातक त्यांना लागलं आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वरयंत्र खराब झालं. मग त्यांचं स्वरयंत्र खराब झालं. स्वरयंत्र एकदा खराब झालं की ते दुरुस्त होत नाही. पण जेव्हा ते प्रभू रामचंद्रांच्या भेटीला गेले तेव्हा आपण सगळीकडे हा शब्द ऐकतो की प्रभू रामचंद्रांची त्यांनी गळाभेट घेतली. आणि तिथे हा गळाभेट जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा शब्द आहे की त्या भेटीद्वारे त्यांनी प्रभू रामचंद्रांनी भरताचा गळा दुरुस्त केला, स्वरयंत्र जे होतं ते दुरुस्त केलं. म्हणून अशा प्रकारे गळाभेट घेऊन ज्यांनी स्वरयंत्र दुरुस्त केलं, गळा दुरुस्त केला, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही कंठाचं रक्षण करावं. स्कंदौ दिव्यायुध पातु. तुम्हाला थोडा अंदाज आला असेल की मी भरभर जातोय आता. एकीकडे माझं वेळेकडे लक्ष आहे. स्कंदौ दिव्यायुध पातु. माझ्या खांद्याचं रक्षण कोणी करो? तर अनेक दिव्य आयुध ज्यांनी धारण केलेली आहेत त्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या खांद्याचं रक्षण करत. कारण सगळी आयुधं जी असतात ती खांद्यावर बाळगली जायची. आजही जेव्हा बंदूक चालवायची असते तेव्हा ती खांद्यावरून चालवायची असते. काही जण दुसऱ्याच्या खांद्यावरून चालवतात, तो भाग वेगळा, पण खांदे बळकट असायला लागतात कुठलंही आयुध किंवा शस्त्र आपल्याला चालवायचं असेल तर. आणि ज्यांच्याकडे अशी अनेक आयुधं होती, दिव्य आयुधं होती आणि ते धारण करण्याची शक्ती ज्यांच्या खांद्यांमध्ये होती, अत्यंत प्रबळ असे ज्यांचे खांदे होते, त्या प्रभू रामचंद्रांनी माझे सुद्धा खांद्यांचं रक्षण करावं. भुजौ भग्ने शकारमुखः. माझ्या भुजांचं म्हणजे हातांचं रक्षण कुणी करो? तर भग्न ईश कारमुकः. भग्न म्हणजे तोडणं, ईश
म्हणजे भगवान महादेव आणि कारमुक म्हणजे धनुष्य. म्हणजे शिवधनुष्य ज्यांनी तोडलं, शिवधनुष्य मोडण्या इतकी प्रचंड ताकद ज्यांच्या हातांमध्ये होती, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही हाताचं रक्षण करो. म्हणजे जे शिवधनुष्य आपल्याला माहिती आहे की लोकांना हलवता सुद्धा आलं नाही, ते प्रभू मला म्यूट करताय कोणीतरी सारखं. इतका कंटाळा आला असेल तर सांगा, आपण थांबवूया. अं, तर इतकी ताकद ज्यांच्यामध्ये होती की ते धनुष्य उचललं, वाकवलं, त्याच्यावर प्रत्यंचा चढवले आणि ते करत असताना ते धनुष्य मोडलं. इतकी प्रचंड ताकद ज्यांच्या हातात होती, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या हाताचं रक्षण करावं आणि हाताला माझ्या सामर्थ्य द्यावं. पुढे म्हटलेले करव सीतापते पातू. मग आता तिथे जे स्वयंवर झालं, स्वयंवरात त्यांनी धनुष्य मोडलं, त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा सीतेशी विवाह झाला. सीतेचं पाणीग्रहण त्यांनी केलं, म्हणजे सीतेचा हात हातात घेतला, म्हणजे सीतेशी त्यांचा विवाह झाला. आता सीतेशी त्यांचा विवाह झाला किंवा सीतेचं पाणीग्रहण केलं, हातामध्ये हात घेतला, ही काही साधी गोष्ट नाही आहे. कारण सीता माता ह्या स्वतः एक देवी होत्या, शक्तीचं रूप आहे ते. आणि शक्तीचा हात हातात घेण्यासाठी जो हातात घेईल त्याच्या हातात किती शक्ती असायला पाहिजे, किती पावित्र्य असायला पाहिजे, किती सामर्थ्य असायला पाहिजे. मग इतकं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं की ज्यांनी स्वतः शक्तीचा हात हातात घेतला, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही हातांचं रक्षण करो. अशा अर्थे तिथे करव सीतापती पातू हृदयम जामदग्नजित. परत कथानक पुढे जात आहे, त्यांचा सीतेशी विवाह झाला, त्याच्यानंतर ते अयोध्येला परत निघाले. अयोध्येला परत निघाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट घडली, तर परशुरामांनी त्यांचा मार्ग अडवला. परशुराम कोण होते? जमदग्नींचे पुत्र. म्हणून इथे म्हटलंय हृदयम जामदग्न्यजित. जामदग्न्य म्हणजे जमदग्नींचा मुलगा, त्यांच्यावर विजय मिळवला. अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या हृदयाचं रक्षण करो. आता हे परशुराम जमदग्नींचेच अवतार, त्यामुळे प्रचंड कोपिष्ट. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. अशा या परशुरामांना जेव्हा कळलं की माझ्या आराध्य देवतेचं धनुष्य, जे मी जनकाला भेट दिलं होतं, ते एका क्षत्रियाने मोडलं, किती प्रचंड चिडचिड त्यांची झाली असेल आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे ते मार्गात आडवे आले, म्हणाले माझ्याशी युद्ध कर, त्याशिवाय पुढे जायचं नाही. आता प्रभू रामचंद्र विष्णूचं रूप आणि परशुराम सुद्धा विष्णूचं अंशरूप होते. मग ह्या विष्णूच्या दोन रूपांचं एकमेकांमध्ये जर युद्ध झालं असतं तर किती भयंकर प्रसंग आला असता, सर्वनाश झाला असता पृथ्वीचा. पण प्रभू रामचंद्रांना हे माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी अत्यंत गोड बोलून, अत्यंत चांगल्या प्रकारचे शब्द बोलून, अत्यंत चांगलं स्पष्टीकरण देऊन परशुरामांचं हृदय जिंकलं आणि ते युद्ध टाळलं. मग अशा प्रकारे ज्यांनी परशुरामांचं हृदय जिंकलं, त्या रामचंद्रांनी माझ्याही हृदयाचं रक्षण करत. म्हणून तिथे म्हटलं हृदयम जामदग्निजित. पुढे म्हटलंय मध्यम पाहतो खरंच ध्वंसी. तर जेव्हा प्रभू रामचंद्र, त्यांचा पूर्ण प्रवास होता अयोध्येपासून लंकेपर्यंतचा, त्या प्रवासाच्या साधारण मध्ये पंचवटी भागामध्ये त्यांनी खरं आणि दूषण किंवा खरं या राक्षसाचा वध केला. आणि हा वध त्यांनी त्यांच्या मार्गाच्या मधोमध केला होता. अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या शरीराचे मध्यभागाचं रक्षण करत. मध्यम पाहतो खरं ध्वंसी. तर खरं याचा अजून एक अर्थ क्षार असाही होतो, क्षार किंवा सॉल्ट्स ज्याला आपण म्हणतो. आणि दूषण म्हणजे खरं आणि दूषण असे दोन ते राक्षस होते. तर दूषण म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष किंवा दूषित प्रकार. तर माझ्या शरीराच्या मध्यभागात असे काही क्षारजन्य दोष असतील तर त्याचा निपात व्हावा, म्हणून या अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावं. मध्यम पाहतो खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रय. माझ्या नाभी भागाचं, बेंबीचं रक्षण ज्यांनी जांबवंताला रक्षण दिलं त्यांनी करावं.
आता जांबवान किंवा जांबुवंत त्याचा आणि बेंबीचा काय संबंध आहे? दोन प्रकारे संबंध आहे. एकतर जांबुवान हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता आणि ब्रह्मदेवांचा जन्म विष्णूंच्या बेंबीतून झाला होता. विष्णूंच्या नाभीतून कमळ आलं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवांचा जन्म झाला असं कथानक आहे. तर तो एक बेंबीशी त्यांचा संबंध आहे, नाभीशी. पण दुसरा महत्त्वाचा संबंध असा आहे की जेव्हा लंकेवर स्वारी करायची होती तेव्हा उड्डाण करून लंकेपर्यंत कोण जाईल हा खूप मोठा प्रश्न होता. आणि जांबवंतांना माहिती होतं की मारुतीराया हे काम करू शकतात, त्यांच्या अंगात तेवढं सामर्थ्य आहे, पण त्यांना त्याचा विसर पडलेला आहे. मग हे विसर पडलेल्या शक्तीचा त्यांना परत जाणीव ज्यांनी करून दिली असे ते जांबुवंत. आणि आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करण्याचं धाडस, ताकद जे म्हणतो ते आपण पोटात आपली ती ताकद असते बेंबीच्या मागे. म्हणून आपण कुठलीही गोष्ट करताना गट्स आहेत का म्हणतो. ते गट्स म्हणजे तो बेंबीच्या मागचा भाग. तर त्या गट्स मधला किंवा बेंबीच्या मागे ज्या एकवटलेल्या शक्ती आहेत हनुमंताच्या शरीरामध्ये, त्या जागृत त्यांनी करून दिल्या. असे ते जांबवान किंवा जांबुवंत, त्यांना ज्यांनी आश्रय दिला अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या पण बेंबीचं किंवा नाभी प्रदेशाचं रक्षण करत. सुग्रीवेश कटिप्पातू, सुग्रीवाचे जे ईश होते, सुग्रीवाचे जे वंदनीय होते, त्यांनी माझ्या कटीचं म्हणजे कमरेचं रक्षण करो. कारण सुग्रीवाला त्याचं राज्य मिळवून देण्यासाठी, त्याची पत्नी मिळवून देण्यासाठी प्रभू रामचंद्र कटिबद्ध झाले होते. आणि कटिबद्ध होऊन त्यांनी वरवर बघता जे धर्माच्या विरुद्ध आचरण होतं ते केलं. वरवर बघता असं मी म्हणतोय, कारण ते खरं धर्माविरुद्ध आचरण नव्हतं. सुग्रीवाचा वध त्यांनी केला ते. तर अशा प्रकारे कटिबद्ध होऊन जरी धर्माविरुद्ध वाटणारं वर्तन होतं ते करून त्यांनी सुग्रीवाचा नाश केला आणि वालीचा नाश केला आणि सुग्रीवाला मदत केली. असे कटिबद्ध झालेले जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी माझ्या पण कटीचं, माझ्याही कमरेचं रक्षण करो. आणि सक्तीनी हनुमत प्रभू, सक्तीनी म्हणजे मांड्यांमधली जी हाडं असतात त्यांना सक्तीनी म्हणतात. तर या सक्तीनींचं रक्षण हनुमंताचे जे प्रभू आहेत अशा प्रभू रामचंद्रांनी करत. कारण जेव्हा आपण आत्ता म्हटलं की आपल्या शक्तीची जाणीव झाल्यानंतर हनुमंताने उडी मारून लंकेपर्यंत गेले होते. मग एवढी प्रचंड लांब उडी मारण्यासाठी त्यांच्या मांड्यांमध्ये किती ताकद असायला लागेल, किती त्यांच्या मांड्यांमधले हाडं बळकट असायला पाहिजेत. तर इतकी प्रचंड बळकट हाडं ज्यांची होती अशा हनुमंताचे प्रभू, त्यांनी माझ्याही मांड्यांमधली हाडं जी आहेत ती सक्षम ठेवत किंवा त्याचं रक्षण करो. उरु रघुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत. उरु म्हणजे मांड्या, माझ्या मांड्यांचं रक्षण कोणी करो तर रघुत्तम, रघुकुळातले सगळ्यात उत्तम असे जे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांनी रक्षक कुलविनाशकृत, राक्षस कुळांचा ज्यांनी नाश केला अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या मांड्यांचं रक्षण करो. त्यांनी राक्षसांचा नाश करून रघुकुळाची बैठक सगळ्या पृथ्वीवर बसवली. आणि बैठक जी असते ती आपण मांड्यांमध्ये दर्शवतो. आपण जेव्हा बसतो तेव्हा मांड्या, बैठक म्हणजे मांड्या या अर्थाने आपण कुठल्याही बैठकीचा विषय करतो. तर त्यामुळे अशा प्रकारे ज्यांनी रघुकुळाचं वर्चस्व, रघुकुळाची बैठक सगळीकडे बसवली, त्या प्रभू रामचंद्रांनी माझी बैठक किंवा माझ्या मांड्या सक्षम करत किंवा माझ्या मांड्यांचं रक्षण करत. जानूनी सेतुकृत पातू, जानू म्हणजे गुडघा, जानूनी म्हणजे दोन गुडघे, द्विवचन येते. सेतुकृत पातू, सेतुकृत म्हणजे ज्यांनी सेतू करून घेतला. श्रीरामांनी स्वतःनी बांधला नाही, पण तो त्यांनी बांधून घेतला. तर ज्यांनी हा सेतू बांधून घेतला अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या गुडघ्याचं रक्षण करो. कारण गुडघा हा आपल्या शरीरातला सेतू आहे. आपल्या शरीरातला खालचा जो भाग असतो गुडघ्याच्या खालचा, आपल्याला पंचतत्व माहिती असतील, आपल्याकडे जे सांगितलेले आहेत पृथ्वी, जल, ही जी तत्व आहेत. तर आपल्या गुडघ्यापासून खाली पृथ्वी तत्व असतं, गुडघ्यापासून कमरेपर्यंत जलतत्व असतं, कमरेपासून छातीपर्यंत अग्नितत्व असतं, छातीपासून गळ्यापर्यंत वायुतत्व आहे आणि गळ्यापासून वर आकाशतत्व आहे. तर हे जमिनीचं जे आहे पृथ्वी तत्व आणि
जलतत्व यांना जोडणारा दुवा म्हणजे पायाखालचा भाग आणि पायावरचा भाग यांना जोडणारा पूल म्हणजे आपले गुडघे. तर या पुलाचं रक्षण ज्यांनी पूल बांधून घेतला अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या गुडघ्यांचं म्हणजे त्या पुलाचं रक्षण करो. जंघे दशमुखांतकः. जंघे म्हणजे पोटऱ्या. माझ्या पोटऱ्यांचं रक्षण दशमुखाचा म्हणजे रावणाचा ज्यांनी अंत केला, वध केला अशा प्रभू रामचंद्रांनी करत. कारण प्रभू रामचंद्र अयोध्येपासून सगळीकडे फक्त चालतच गेलेले आहेत. आणि जेव्हा त्यांचं युद्ध झालं रावण सेनेशी, तेव्हा ते युद्ध सुद्धा त्यांनी जमिनीवर उभं राहून केलंय. कुठल्याही रथामध्ये वगैरे ते नव्हते. तर इतके दिवस उभं राहून युद्ध करायचा, इतका प्रचंड प्रवास चालून करायचा, असं केल्यामुळे त्यांच्या पोटऱ्या किती बळकट झाल्या असतील किंवा किती सक्षम पोटऱ्या त्यांच्या असतील. तर अशा प्रकारच्या ज्यांच्या पोटऱ्या इतक्या सक्षम होत्या, इतक्या बळकट होत्या, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही पोटऱ्यांचं रक्षण करत. म्हणून तिथे म्हटलंय जंघे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीद. विभीषणाला ज्यांनी श्री म्हणजे संपत्ती दिली अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या पायाचं रक्षण करो. कारण आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या पूर्वी विभीषण रावणाला समजावून सांगितलं की युद्ध करू नकोस, सीतेला परत पाठव. ते ऐकलं नाही, म्हणून विभीषण श्रीरामांच्या शरणागत आला होता. आणि जेव्हा विभीषण आला तेव्हा सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की हा शत्रू सैन्यातून आलेला आहे, याला मारून टाका किंवा याला निदान आसरा देऊ नका. परंतु शरण आलेल्याचं शरणागताचं रक्षण करायचं, त्याला शरणागती द्यायची, हा धर्म प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिला आणि आपल्या पायाशी त्याला आसरा दिला. आणि एवढंच नाही तर युद्धानंतर लंकेचं सगळं राज्य त्यांनी विभीषणाला देऊन टाकलं, स्वतःबरोबर काही घेतलं नाही. असे जे निस्वार्थ आणि शरणागताला शरण देणारे जे प्रभू रामचंद्र आहेत, ज्यांनी विभीषणाला आपल्या पायाशी आसरा दिला, अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्याही पायाचं रक्षण करत. आणि शेवटचा भाग याच्यामध्ये असं म्हटलंय, पातु रामो खिलम वपू. पातु राम अखिल वपू. वपू म्हणजे माझ्या पूर्ण शरीराचं रक्षण प्रभू रामचंद्रांनी करत. म्हणजे ह्या जो आपण क्रम सांगितला, याच्यात मध्ये मध्ये जे काय अवयव राहिले आहेत ते सुद्धा आणि इतर जे समाविष्ट केले ते सुद्धा, अशा सगळ्या अवयवांचं, सगळ्या माझ्या शरीराचं रक्षण प्रभू रामचंद्रांनी करावं. अशा प्रकारची आपण प्रार्थना प्रभू रामचंद्रांना इथे करत असतो. आणि इथे हे रक्षामंत्र जे आहेत ते संपतात. रामरक्षा जी आहे ती इथे संपते आणि मग पुढे त्याची फलश्रुती आहे. तर आपला आता वेळ संपत आलाय. आपल्याला साधारणपणे 7 मिनिटं आहेत. तर कुणाला शंका असतील किंवा काही विचार मांडायचे असतील तर आपण बोलूया, नाहीतर मग आपण पहिला फलश्रुतीतला एक श्लोक आपण बघू शकू. मला हो, वाटतं आपण एक चालेल, अजून एक 10-12 मिनिटं हरकत नाहीये. तुम्ही थोडं कंटिन्यू केलं तरी चालेल. आणि आपण बरं. लोकांचे काही प्रश्न असेल तर ते घेऊया. हां, आरतीताईंना प्रश्न आहे, तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा प्रश्न. हां, मोहोळकर काका तुम्हाला पण आहे. 1 मिनिट, आरतीताईंनंतर अनम्यूट करून विचारा प्रश्न. आरतीताई आणि मोहोळकर काका अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हो, अच्छा, अनम्यूट करायला परवानगी नाहीये का त्यांना? बघू बरं. आता आला. माझा प्रश्न सिंपल आहे. रामरक्षा मानसिक करू शकतो का आपण? काय करू शकतो का? मनातल्या मनात करू शकतो का? हो हो. हे आपल्याकडे जे मंत्र आहेत ना, त्या सगळ्या मंत्रांबद्दल असं सांगितलेलं आहे की मंत्र हे मोठ्यांनी म्हणावेत. पण काही कारणाने मोठ्यांनी म्हणणं शक्य नसेल तर मनात म्हटले तरी चालतात. कारण मोठ्यांनी म्हटल्यानंतर त्यातली जी स्पंदनं निर्माण होतात ती जास्ती प्रभावी असतात. मनातल्या मनात म्हटल्यानंतर त्यांचा प्रभाव, स्पंदनांचा प्रभाव थोडा कमी असतो. थँक्यू. आरतीताई विचारा. रामरक्षा आणि गर्भसंस्काराचा काय इम्पॉर्टन्स आहे? गर्भसंस्कारांमध्ये गर्भाच्या सगळ्या अवयवांचं रक्षण होण्यासाठी रामरक्षा म्हटली जाते. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं की रक्षामंत्र म्हणताना आपल्या शरीराच्या त्या भागाला स्पर्श करायचा असतो. तर गर्भसंस्कारांमध्ये मातेच्या पोटाला हात लावून हे सगळे मंत्र म्हटले जातात. कारण मला खूप चांगला एक्सपिरियन्स त्याच्यामुळे, म्हणजे मला हे आज ऐकायचं होतं. कारण
मला असं वाटतं रामरक्षेमुळे माझी मोठी मुलगी ऍट बर्थ वाचली. अरे बापरे. आय गिव्ह कम्प्लिटली फुल क्रेडिट टू रामरक्षा स्तोत्र. आता खरं तुम्ही हा विषय काढलात म्हणून मी सांगतो की आपल्याला जेव्हा कुठल्याही व्याधी असतील ना, तेव्हा तुम्ही हा प्रकार प्रयत्न करून बघा की रामरक्षेमधले जे रक्षामंत्र आहे. समजा तुम्हाला सर्दी झाली आहे, तर तुम्ही नाकाला हात लावून घ्राणं पाहतो मखत्राता म्हणत राहा. 100 वेळा 150 वेळा म्हणा, तुमची सर्दी लगेच कमी होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या इतरही कुठल्या जर व्याधी असतील तर तिथे हात लावून त्याच्या संदर्भातला जो रक्षामंत्र आहे तो तुम्ही म्हणून बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. हो, ती ऍट बर्थ आयसीयू मध्ये होती आणि तिचा लेफ्ट हँडला तिला शोल्डर डिस्ट्रोशिया होता. तर मी कंटिन्युअसली रामरक्षा स्तोत्र म्हणत होते आणि हॉस्पिटलमधनं 4 दिवसावर येताना ती पूर्णपणे म्हणजे शी वॉज कम्प्लिटली वेल. अरे वा, हो, म्हणजे मला खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे रामरक्षा स्तोत्राचा. खूपच छान, खूपच छान. सचिन, तुम्हाला काय प्रश्न आहे का? हा, पराग साहेब नमस्कार. नमस्कार. मी ऐकलंय की रामरक्षा सिद्ध करतात. तर रामरक्षा सिद्ध करणे म्हणजे काय आणि त्याची काय प्रोसेस आहे? सिद्ध करायची म्हणजे काय, तर त्या रामरक्षेवरती आपलं प्रभुत्व मिळवायचं. मी जेव्हा रामरक्षा सिद्ध करतो तेव्हा जर मी ते मंत्र म्हटले तर मला 100% त्याचा फायदा होतोच होतो, किंवा दुसऱ्यांसाठी पण मी त्याचा फायदा करू शकतो, दुसऱ्यांनाही त्याचा फायदा देऊ शकतो मी. त्याला सिद्ध करणं असं म्हणतात. आणि सिद्ध करण्यासाठी 2 काळ आहेत. एक गुढीपाडवा ते रामनवमी. या काळात रोज 13 वेळा रामरक्षा म्हणायची, किंवा अश्विन प्रतिपदा ते अश्विन नवमी, म्हणजे ज्याला शारदीय नवरात्र आपण म्हणतो, तेव्हा रोज 13 वेळा रामरक्षा म्हणायची. पण ते म्हणताना एका ठरलेल्या वेळेलाच ठरलेल्या ठिकाणी बसूनच त्याच प्रकारे रोज 13 वेळा म्हणायची, आणि असा पूर्ण 10 दिवस असं जर केलं तर रामरक्षा सिद्ध होते. आणि अर्थात त्याच्याबरोबरच आपला तेव्हा मन पूर्ण एकाग्र झालेलं असलं पाहिजे, मनात दुसरे विचार नकोत. अशा प्रकारे आपण जर ती 13 वेळा रोज म्हटली तर ती सिद्ध होते. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? बहुतेक तर नाही वाटत आहे. ताई, आपल्याला किती 2-3 मिनिटं आहे वेळ? एखादा हो, चालेल. आपण एक 10 मिनिटं घेऊ शकतो अजून. तुम्हाला फलश्रुती सांगायची असेल तर काही हरकत नाही. फलश्रुती पूर्ण नाही होणार, कारण फलश्रुतीचे पण बरेचसे श्लोक आहेत. त्याच्यातला निदान पहिला जो श्लोक आहे तो आपण बघू. आणि अजून एक प्रभू रामचंद्रांबद्दल एक इंटरेस्टिंग म्हणता येईल अशी एक माहिती आहे, ती आपण बघू. हरकत नाही 10 मिनिटं. रामरक्षेमध्ये प्रभू रामचंद्रांसाठी 2 वेळा ककुत्स्थ असा शब्द आलाय. काकुत्स्थ पुरुष पूर्ण असा शब्द आलेला आहे. तर हे काकुत्स्थ काय आहे किंवा कशामुळे ते विशेषण किंवा तो शब्द त्यांना आला? आपण ऐकलं असेल, काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्येयो रघुत्तम असा एक श्लोक रामरक्षेमध्ये येतो. तर ककुद म्हणजे बैलाच्या पाठीवरची जे ज्याला वशिंड असं म्हणतात, ते जे एक हाड वर आलेलं असतं, तर त्याला ककुद असं म्हणतात संस्कृतमध्ये. आणि त्या ककुदावर जो स्थित आहे किंवा बसलेला आहे त्याला ककुदस्थ किंवा ककुत्स्थ असं म्हणतात. प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांमध्ये एक पुरंजय नावाचा राजा होता. आणि हे सगळे राजे इतके सामर्थ्यशाली होते की जेव्हा देवांना गरज पडायची, की दानवांकडनं त्यांचा पराभव होतोय किंवा दानवांपुढे ते टिकू शकत नाही आहेत, अशा वेळेला ते या पृथ्वीवरच्या जे सगळ्यात बलशाली राजे आहेत त्यांना बोलवायचे. आणि प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांमधल्या अनेक राजांना देवांनी मदतीला बोलवलं होतं. तर त्यातला हा एक पुरुंजय राजा होता. आणि हा पुरुंजय राजा देवांतर्फे लढत होता दैत्यांशी. आणि लढताना त्यांचा रथ मोडून पडला. मग ते जमिनीवर उभं राहून युद्ध करायला लागले. पण राक्षसांशी युद्ध जमिनीवर उभं राहून करणं जरा अवघड पडत होतं. मग इंद्र त्यांना म्हणाला की तुम्ही जमिनीवर उभं राहून युद्ध नका करू, मी बैलाचं रूप घेऊन येतो आणि तुम्ही माझ्या पाठीवर बसून युद्ध करा.
म्हणून मग इंद्र बैलाचं रूप घेऊन आला आणि बैलाच्या पाठीवर त्या वाशिंडावर बसून पुरुंजय राजांनी दैत्यांशी युद्ध केलं आणि देवांना विजय मिळवून दिला. म्हणून मग त्या पुरुंजय राजाला कक्कुदावर बसलेले म्हणजे कक्कुदस्थ अशा अर्थी ककुत्स्थ म्हणतात आणि ककुत्स्थांचे वंशज ते काकुत्स्थ म्हणून परत आता तिथे पुरुंजयांचे सगळेच वंशज त्या अर्थाने काकुत्स्थ झाले. पण प्रभू रामचंद्र नेहमी आपल्या डोक्यात येतात जेव्हा आपण काकुत्स्थ म्हणतो तेव्हा. आपण एक फलश्रुती जी आहे ती त्यातला एकच मंत्र आपण आता बघू शकू. आपल्याला 2-3 मिनटं आहेत. तर पहिला फलश्रुतीचा पहिला जो श्लोक आहे तो असा आहे की एताम रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. एताम रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. म्हणजे रामबलानी म्हणजे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेली, उपेत म्हणजे जवळ, रामबल उपेत म्हणजे ज्याच्याजवळ रामांचं बळ आहे, रामांची शक्ती आहे, अशी ही रक्षा जो सुकृती पठेत. सुकृती पठेत म्हणजे काय, नुसतं पठेत नाही. जसं आता सचिनने विचारलं की कसं म्हणायचं, तर सुकृती म्हणजे आपलं त्याबरोबर आपलं कार्य हे चांगलं असायला पाहिजे, आपलं जीवन हे आदर्श असायला पाहिजे. तर अशा सुकृत स्वभावाच्या लोकांनी जर हे रामरक्षा म्हटली तर काय काय होतं, चिरायू म्हणजे दीर्घायू, चांगलं उत्तम आयुष्य त्यांना लाभतं, सुखी होतात असे लोक, पुत्री म्हणजे त्यांना उत्तम पुत्र पौत्र प्राप्त होतात, विजयी म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ते विजयी होतात, विनयी भवेत म्हणजे ते हंबल असतात, नेहमी काही झालं तरी त्यांच्या डोक्यामध्ये गर्व जात नाही आणि सगळ्यांपुढे ते नेहमी हंबल असतात किंवा नम्र असतात, विनयी असतात. असा हा रामरक्षेचा फायदा. आणि त्याच्या पुढे अजूनही बरेच फायदे दिलेले आहेत, पण वेळेअभावी आपण आज इथेच थांबूयात. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय श्रीराम. खूप खूप आभार पराग दादा तुमचे. मला खात्री आहे की सगळ्यांनाच खूप मजा आली असेल ऐकून. नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. मी एक गोष्ट ऐकली होती की पार्वतीला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं होतं आणि तिला खूप व्यत्यय येत होते मध्ये मध्ये. तर शंकराने तिला असं सांगितलं की तू रामाचं नाव हजार म्हणजे विष्णू सहस्त्रनाम 1000 वेळा म्हणजे रामाचं एकदा नाव घेतलंस की तुला तेवढीच त्याच्यापासून शक्ती मिळेल किंवा त्याचा हे मिळेल, फळ मिळेल. तर मला माहित नाही ही कथा खरी आहे की नाही, हो, ही कथा पण पण मला खरी आहे. वाटतं की खरी आहे. सहस्त्रनाम तत्तुल्यं तर रामनाम वरानने, तत्तुल्यं. असा शेवट आहे रामरक्षेचा. करेक्ट, शेवटचा श्लोक. तर मला वाटतं आपल्याला रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक शक्तिशाली मंत्र आज परागदादांनी दिलेला आहे आणि या श्लोकाचं आपण सगळ्यांनी भक्तिभावाने पठण केलं, स्पष्ट उच्चाराने योग्य पद्धतीने, तर मला वाटतं त्याचा फळ सगळ्यांना मिळेल. आणि हे सांगून मी सगळ्यांना धन्यवाद देते की तुम्ही सगळे वेळेत जॉईन झालात आणि आज आपल्याकडे 80च्या आसपास लोक जॉईन झाली होती. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं असेच आपण पुढचे काही उपक्रम अजून करूयात आणि पुन्हा एकदा भेटूयात. तुमचे जे काही अभिप्राय असेल आजच्या कार्यक्रमाचा तो तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर जे आपलं ह्याचं जी फ्लायर आहे त्याच्या खाली तुम्ही तुमचं लिहिलेत तरी चालतील. मला व्हॉट्सॲप किंवा ईमेलनी याच्या प्रतिक्रिया कळवल्या तरी चालतील, जेणेकरून आम्हाला अजून उत्साह मिळेल नवीन प्रकारचे कार्यक्रम तुमच्यासमोर आणण्याचा, नवीन विषय तुमच्यासमोर आणण्याचा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला पाठवलेत तरी चालतील. हे सांगून मी धन्यवाद करते सगळ्यांना आणि आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री.